बाहेर एक उत्तुंग असा चौकार. धन्यवाद डीजे. तर आपण पाहू शकतो आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती जबरदस्त चौकार खेचला जातोय. प्रभात आंबोरे ज्याला ओळखलं जातं मोठे फटकेबाजी करण्यासाठी त्या प्रकारची फटकेबाजी, परंतु गोलंदाज रोहित तांबडे पूर्णपणे वेगाने बीट करतोय. या अगोदरचा चेंडू लेग स्टिक वरती केला होता, परंतु तत्नंतरच्या चेंडूवरती लाईन बदलली, फाईट आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टाकला जातोय आणि निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता मात्र निर्माण केली जाते. यावेळेचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वाईप केला जातोय. प्रॉपर टायमिंगचा अभाव, चेंडू येतोय पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर एक दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर आपण पाहू शकतो या दरम्यान ज्यांचं मित्र शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळते सन्माननीय श्री दिनकरजी महादेव पाटील आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तसंच आपल्यास विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. या दरम्यान मात्र प्रभात आंबोरेने आपली चमक दाखवायला सुरुवात केली आहे. हळूहळू हा फलंदाज आक्रमक होतोय. 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खराब शॉट सिलेक्शन, शॉट स्क्वेअर लेगला सापडतोय फलंदाज प्रभात. आणखीन एक मोठा आदरा काळभैरव कळंबोली संघाला. यावेळेस मात्र फलंदाज प्रभात तिच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या खेळीचा होतोय अंत. सुंदर डाव सावरण्याचं काम केलं होतं प्रभातच्या माध्यमातून, परंतु यावेळेस एक खराब शॉट खेळण्याच्या नादामध्ये प्रभातला तंबूच्या आश्रयाने परतावा लागतंय. तर नौका फलंदाज क्रमांक 4 वरती ज्याची वर्णी लागते फलंदाज सोनू यावेळेस येतोय फलंदाजीसाठी. संघ मी म्हणेल सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण धावसंख्येची जी सरासरी राखायची आहे 20 धावा जरूर धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत, परंतु आघाडीचे क्रमांक 1 चा फलंदाज नितीन आणि फलंदाज प्रभात मात्र बाद होऊन तंबूच्या आसराने परतोय. सलाम मिळालेला फलंदाज कल्पेश मोहिते अद्याप देखील आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. निश्चितपणे फलंदाज कल्पेश यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग होतोय, परंतु त्याहूनही सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय डिफाईन लेग रिजन मध्ये. मी म्हणेल आपल्या संघासाठी योग्यरित्या 3 धावा यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वाचवल्या जात आहेत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाच्या एकूण धावसंख्येचा विचार केला 2 गडी बाद 21 धावा यावेळेस मात्र धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. निश्चितपणे काहीशी इजा यावेळेस मात्र खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते. आयोजन एक सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. लगेचच त्या खेळाडूला मात्र पाणी पुरवलं जातं. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2018 2019 हे दुसरं पर्व आणि या पर्वामध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवर अतिथींचे क्रिकेट रसिकांचे आणि क्रिकेट शौकीनांचे मी विक्की नांगरे पाटील कळंबोली सहर्ष स्वागत करतो. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना. एकीकडे असणारे कैलासवासी सचिन स्पोर्ट्स खेरणे संघ तर दुसरीकडे असणारे काळभैरव स्पोर्ट्स कळंबोली संघ. जिथे पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल आणि एकूण धावा मात्र 21 धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चला यापुढील होणारा सामना
पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एकीकडे असणारे खिडूकपाडा संघ तर दुसरीकडे असणारे धाकटा खांदा संघ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. खिडूकपाडा संघाचे संघनायक आणि धाकटा खांदा संघाचे संघनायक दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या दरम्यान फलंदाज सोनू जो क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय, एक विस्फोटक फलंदाज म्हटला जातो कळंबोली संघाचा, परंतु यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस राईट इनटू द स्लॉट्स, इट स्टँड अँड डिलिव्हर्ड, माइट हिट फॉर 6 रन्स. धन्यवाद डीजे. तर आपण पाहू शकतो यावेळेस फलंदाज सोनूच्या बॅट मधून येतो एक जबरदस्त षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27च्या घरामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्ग असते. अद्याप देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सोनूला इथून मात्र एका मोठ्या इनिंग बिल्ड करण्याची आवश्यकता असणार आहे, कारण सोनू आपल्या मनगटांमध्ये ही क्षमता ठेवतो की कोणत्याही चेंडूला सीमा रेषेबाहेर दाटण्याची, परंतु यावेळेस फटका चुके, एलिव्हेशन देता आलं नाहीये. वाईडिश लॉंग ला सुंदर झेल पूर्ण केला जातोय. आणखीन एक मोठा मोहरा हरत फलंदाजी करणाऱ्या काळभैरव कळंबोली संघाचा. धन्यवाद डीजे. तर आपण यावेळेस पाहू शकतो चांगली गोलंदाजी, एखादा मोठा फटका आल्यानंतर मात्र जरूर कमबॅक केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. सतीशचं कौतुक करावं लागेल, कारण सोनू सारखा मोठा फलंदाज त्याने यावेळेस बाद केलाय. क्रिसच्या खोलीचा वापर मनगटी साह्याने चेंडूला भिरकावून लावलोय. पॉइंट आणि गलीच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर एक बेमिसाल चौकार. आपण पाहू शकतो धावसंख्येची सरासरी जरूर कळंबोली संघाच्या माध्यमातून राखली जाते, परंतु विकेटचं पतन वारंवार होते. कोणत्याच प्रकारच्या फलंदाजाला मैदानावरती तग धरून फलंदाजी करताना यश प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेसचा चेंडू पूर्णपणे शफल झाला होता. फलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तुर्तास फसतोय आणि तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. 3 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकाचा विचार केलात तर धावफलकावरती धावसंख्या आली आहे 3 गडी बाद 31 धावा. 10.33च्या सरासरीने मात्र धावफलकावरती धावसंख्या एकवटली जाते. तर मिळतोय थोडासा अवधी. आपण जाऊया आपल्या होम साइड डीजे तोंडरेचे महेश पाटील यांच्याकडे. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला. धन्यवाद डीजे. तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. आता मात्र सुरुवात होते स्लॉग ओव्हर हाणामारीच्या षटकांना. पॉवर प्लेचा मात्र फायदा उचलता आला नाहीये कळंबोली संघाला. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अग्रेसर ठरतोय
खैरने संघ, परंतु यावेळेस सुरुवात होते स्लॉक ओव्हर हाणामारीच्या षटकांना. गोलंदाजाचा विचार केला तर अक्षयचा वापर केला जातोय. चौथ्या षटकासाठी सांघिक स्वरूपाचं चौथं, वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज अक्षय आणि पहिल्या चेंडूला मात्र अंतिम क्षणापर्यंत वेट केलंय. अंतिम क्षणाला बॅटीचा फेस ओपन केलाय. चेंडू केवळ ट्रॅव्हल करतोय सिली कव्हर रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल तोपर्यंत मात्र केवळ आणि केवळ सिंगल या चेंडूवरती प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश मोहिते जो सलामीला आलेला फलंदाज आहे, आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ एक चौकार या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश कडून मोठी अपेक्षा असणारे संघनायकाला, परंतु पूर्णपणे अपेक्षासार्थ फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेसचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. ओळखलाय फलंदाजाने. अवांतरचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपाने अवांतर धावसंख्येत पडते भर आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 3 गडी बाद 33च्या घरामध्ये. 3 गडी बाद 33 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. कुठेतरी कळंबोली संघाला मी म्हणेल घेर बदलावा लागेल, मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील, कारण खेरणे संघाचा विचार केला सुंदर संघ बांधणी. यावेळेस मात्र ट्रॅप रचला गेला होता कल्पेश मोहितेसाठी. पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसतोय. कल्पेश मोहितेची खेळी येते संपुष्टामध्ये. यावेळेस मात्र फलंदाज सूरज मोहितेची वर्णी लागली आहे. क्रमांक 6 वरती मैदानाचा विचार केला. क्रमांक 5 आणि क्रमांक 6 चे फलंदाज, मधल्या फळीचे फलंदाज यावेळेस आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्यांना घातक फलंदाज, विस्फोटक फलंदाज, कारण त्यांचं एकच बोलमंत्र असतं हिटिंग हिटिंग आणि केवळ हिटिंग, अशा प्रकारचे फलंदाज यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मोठी अपेक्षा असणारी आज दोन्ही खेळाडूंकडून, कारण आपण कळंबोली संघाचा विचार केला थोडासा अडचणीमध्ये सापडताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय आणि अडचणीमधून बाहेर पडण्याचं काम मात्र या फलंदाज गोविंद आणि फलंदाज सूरजला करावं लागेल. यावेळेसचा चेंडू आखूड टप्प्याचा जरूर टाकला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न केवळ प्रयत्न राहतोय. यशस्वी ठरतोय तो गोलंदाज आणि सांगता निर्माण होते ती निर्धाव चेंडूची. निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेर पुन्हा एकदा धाव फलक स्थिरावतोय ते 33च्या घरामध्ये. फलंदाज गोविंदा यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज अक्षयचा कौतुक करावं लागेल. सुरेख गोलंदाजी यावेळेस 4थ्या षटकामध्ये केली जाते. कोणत्याच प्रकारे हात खुले करण्याची संधी देताना आपल्याला पाहायला मिळत नाही फलंदाजांना. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढणे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि त्या क्षणी मिळते ती तिहेरी स्वरूपाची तिसरी धाव. जिथे होती 1 धाव तिथे मात्र मिळाल्या 2 धावा आणि जिथे होत्या 2 धावा तिथे मात्र मिळाल्या 3 धावा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं धावा येत नाही तर धावा चोराव्या लागतात. कुठेतरी यावेळेस नजरेत नजर मिळाली आणि धाव्या मात्र चोरल्या जात आहेत ह्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. या 3 धाव्यांनी संघ पुढे सरकतोय. संघाच्या एकूण धावसंख्येचा विचार केलात तर 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. सूरज मोहिते ज्याला इबू या नावाने संबोधलं जातं यावेळेस मात्र येतोय स्ट्रायकिंग एंडला. आल्या आल्या मात्र लोअर फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलंय. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. एक दणदणीत षटकार आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट अबोव्ह द विकेट. फलंदाज शपल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज इबूच्या बॅट मधून 42 धावा
धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत केरने संघाचं, परंतु कौतुक करावं लागेल. एखादा मोठा फटका आला की त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र फलंदाज हा नक्की बाद होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आला होता षटकार आणि त्या पुढच्या चेंडूवरती यू मिस आय हिट त्रिफळा उद्ध्वस्त केले त्या फलंदाज सूरज मोहिते याच्या. धन्यवाद डीजे. तर आपण पाहू शकतो 4 षटकांच्या समाप्ती अखेर 42 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चला यापुढील होणारा सामना एकीकडे असणारे खिडूकपाडा संघ तर दुसरीकडे असणारे धाकटा खांदा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. खिडूकपाडा संघाचे संघनायक आणि धाकटा खांदा संघाचे संघनायक दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र गोलंदाज रोहनची वर्णी लागते. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतो तो गोलंदाज रोहन. गोलंदाज रोहनचा विचार केला तर आघाडीच्या गोलंदाजांच्या दर्जामध्ये हा गोलंदाज कुठेतरी कमकुवत असेल आणि या गोलंदाजाचा मात्र फायदा उचलावा लागेल. कळंबोली संघाला यावेळेस चेंडूला भिरकावून लावलंय वाईड इज लॉंग ऑन रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल तोपर्यंत आपण कळंबोली संघाचा विचार केला. दीपक फडके सर मोठे स्ट्रोक जरूर यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत, परंतु रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर खूपच रनिंग बिटवीन द विकेट सुरेख या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचंच कारण की संघ जाऊन पोहोचतोय 44 या धावसंख्येवरती. अद्याप देखील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये किमान 16 ते 20 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. ती कळंबोली संघाला यावेळेसचा चेंडू पूर्णपणे लिव्ह केलं जातंय. चेंडूला पंचांचा निश्चितपणे निर्वाळा कोणत्याच प्रकारचा येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता निर्माण केली जाते. सुरेख गोलंदाजी मी म्हणेल आतापर्यंत तरी आपल्याला स्लॉग ओव्हरच्या या षटकामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू परंतु यावेळेस प्रॉपर टायमिंग केला जातोय. चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. एक दणदणीत षटकार आणि या षटकारानिशी मात्र सांघिक अर्धषटकाला गवसणी घालतोय. प्रथमतः फलंदाजी करताना हा काळभैरव कळंबोली संघ. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र फलंदाज गोविंदा सुरेख फलंदाजी करतोय. यावेळेसचा चेंडू मिस टाइम होतोय. चेंडूने अंतर गाठण्याची गाठली उंची. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न मात्र जेल सुटला जातोय आणि या दरम्यान 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. या दरम्यान ज्यांचं नुकतं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळतंय सन्माननीय श्री यदुनाथ महादेव पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 52च्या आकड्यापर्यंत पोहोचतोय हा संघ. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. यावेळेस खेरणे संघ अंतिम षटकामध्ये चुका करतोय आणि दुहेरी मात्र पुन्हा एकदा तिहेरीमध्ये कन्वर्ट केली जाते. यावेळेस मात्र 3 धावा मिळत आहेत या 5व्या चेंडूवरती. 3 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येचा विचार केला. दादा गेली माझी शिरकोला जमीन गेली. गेली र दादा गेली माझी शिरकोला जमीन गेली. गरिबी हटली काळजी मिटली. गरिबी हटली काळजी मिटली. घराने लक्ष्मी आली. धन्यवाद. तर आपण पाहू शकतो यावेळेस गोविंदा ज्याच्या माध्यमातून 8 चेंडूंमध्ये 17 धावांची बहरदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम चेंडूवरती स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न थोडासा फसतोय आणि यावेळेस अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी अक्षयची वर्णी लागते. अक्षयच्या वाट्याला आलाय अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवरती जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असणारे कळंबोली संघाचा. तर अंतिम चेंडू कशारीत्या निर्धाव फेकला जातोय यावरती मात्र लक्ष असणारे ते गोलंदाज रोहन याचं.
यावेळेसचा पुढचा चेंडू प्रॉपर टायमिंग केला जातोय. अक्षय यावेळेस आपली चमकदार कामगिरी मैदानावरती दाखवतोय. चेंडूला भिरकावून लावतोय. डीप विकेट सीमा रेषेच्या बाहेर. एक दर्जेदार स्ट्रोक 6 धावांकरिता एक बेमिसाल षटकार. तर या दरम्यान मात्र पूर्वार्धाला होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोलंदाजांच्या माध्यमातून वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं, परंतु अंतिम क्षणाला स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये सुंदर फलंदाजी काळभैरव कळंबोली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचंच कारण की तब्बल 61 धावा कुठून 62 धावांचं एक कडवं आव्हान असणारे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना खेरणे या संघासमोर. तर क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथं चेंडू फळीचं युद्ध कोणत्या संघाच्या माध्यमातून जिंकलं जातंय. काळभैरव कळंबोली संघ या यशस्वीरित्या 61 धावांचं पाठराखण करतोय की खेरणे संघाच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी करून 62 धावा कुठून काढल्या जात आहेत याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आजच्या दिवसामध्ये प्रथम तास दीपक फडके सर, मॅन फ्रॉम विहीगर यांच्याकडे. डीजे पण थांबायचं 1 मिनिट. तर सन्माननीय श्री चंद्रकांतजी भोईर साहेब रोडपाली यांना विनंती असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान पाहायचं. सन्माननीय श्री चंद्रकांतजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचंय. ओव्हर टू डीजे. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. 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 किल्ला दिसे मनोहर राजा भयंकर. तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय माननीय श्री आल्या गोविंद पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. भोईर आल्या गोविंद भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती नेक्स्ट पुढचा सामना पाहायला मिळेल. खिडूकपाडा संघाचा संघनायक आणि धाकटा खांदा संघाचा संघनायक यांना विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. ही रोडपली गावच्या ग्रामस्थ आणि मान्यवरांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपली जागा ही व्यासपीठावरती व्यासपीठावरून आपण स्पर्धेचा आनंद घ्या. स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2018 पर्व दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य महादेव शेठ पाटील साहेब, त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून पांडुरंग नामदेव पाटील साहेब असतील, आत्माराम नामदेव पाटील साहेब असतील. चांगली संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आणि या संकल्पनेला चांगला वाव आणि चांगली सहकारी लाभले ते आपण पाहतोय. योगेश महादेव पाटील, रवींद्र आल्या भोईर, पांडुरंग नामदेव पाटील, रोहन आत्माराम पाटील, अजित अनंता पाटील, अरुण रामदास पाटील, राम रामदास पाटील, विशाल रघुनाथ पाटील, आदेश महादेव पाटील यांनी खूप अथक परिश्रम घेतले. त्यानंतर कैलासवासी श्याम रोडपाली संघाने देखील या स्पर्धेला खूप मोठं योगदान दिलंय आणि स्पर्धा यशस्वी होण्यामागे आपण पाहतोय अनेक मान्यवरांचा. विघ्नेश दशरथ पाटील याचं देखील चांगलं योगदान आहे या स्पर्धेला आपण पाहतोय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये, दोन पंच मैदानावरती आहेत. सामना पाहतोय खेरणे विपक्ष काळभैरवनाथ कलंबोली या दोन संघामध्ये होणारा सामना. धावसंख्येचा विचार केला 62 धावा विकी नागरे आमच्या समेत असतील. त्यानंतर खेरणे गावातील उत्कृष्ट समालोचक लहू फडके हे देखील आमच्या समेत जोडले जातील. परंतु घरचा संघ खेळतोय त्यामुळे थोडस आपण पाहिलं. त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. सामना जर पाहिला अतिशय चांगला सामना, दमदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा विनंती असेल खिडूकपाडा संघाचा संघनायक आणि धाकटा खांदा संघाचा संघनायक
या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे ते आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आपणास हा षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये आमच्या आयोजकांशी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावरती उपस्थित सर्व अतिथीगणांचं सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा 2018च्या पर्वामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोडवरील पहिलं सांघिक कोडवरील पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल प्रभात. सलामीचा फलंदाज विशाल गोंदले अक्षय ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू सुरेख चेंडू फ्लाय होतोय हवेमध्ये. चेंडू अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळते. पहिला धक्का खेळणे संघाला विशाल गोंदली. गोल्डन डक 0 धावसंख्येवर माघारी परततोय. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्लाला तर नक्कीच आपण पाहतोय घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. PTC पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून CEO संदीप दादा वास्कर, केतन दलवी, किरण दलवी या ठिकाणी आपल्याला मुन्ना, त्यानंतर नितेश महेश यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 62 धावांचा पल्ला गाठत असताना खराब सुरुवात कुमार कैलासवासी सचिन 11 स्पोर्ट्स खेळणे संघाची. डिफेन्स केला चेंडूला. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षण घेतोय आणि परिणाम पाहतो या चेंडूवरती 1 धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 1 या धावानं. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवल्यानंतर एक मजबूत बांध्याचा फलंदाज मैदानावर खेळण्यासाठी सज्ज असेल. दिलीप हा फलंदाज, ज्या दिलीप मध्ये क्षमता आहे चांगला खेळ करण्याची, परंतु गरज असणारे 62 धावा देखील मैदानामध्ये चेस होताना पाहिल्यात. परंतु धावसंख्येचा विचार केला 2 दिवसामध्ये आपण खेळ पाहिला. या खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी बनवण्यात आली आहे. खेळपट्टी अतिशय चांगली फलंदाजांना आणि गोलंदाज अनुकूल असणारी खेळपट्टी आपण पाहिले. हा चेंडू मोठा फटका, खराब टायमिंग. चेंडूला फक्त दिशा दिली. मिड ऑफचा क्षेत्र चेंडू खाली येतोय. दुसरा फलंदाज बाद दिलीपच्या रूपानं खेळणे संघाचा. नियमित राया तुमची घाई नकला गठोडे बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला हो येऊ कशी तशी मी नांदायला. एक या धावसंख्येवरती 2 फलंदाज माघारी. दिलीप देखील 0 या धावसंख्येवर माघारी परतलाय. 9 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन गोलंदाज विचार केला. प्रभात याने चांगली गोलंदाजी केली. 1 धाव मिळवली आहे. प्रभात चांगली गोलंदाजी करतोय. फक्त 1 धाव दिली आहे. खराब फलंदाजी सलामीच्या फलंदाजीनं सुरुवात चांगली करून देणे गरजेचं होतं. जर विकी नागरी आपण पाहिले जी सुरुवात ज्याची चांगली होते तर शेवट देखील गोड होत असतोय. पण खराब कामगिरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये होता. डीप मिड ऑनचा क्षेत्र चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1च धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येनं. 62 धावांचा पल्ला गाठत असताना आपल्याला धावगती वाढवावी लागेल. जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमवल्या जातील तेवढं चांगलं असणारे P1 P2 षटकामध्ये. त्यानंतर सर्कलच्या 308 सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षण पाहणार आहोत. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं मानसिक दडपण देखील पाहायला मिळेल. कारण ज्यावेळी हवाई हल्ला चढवला जाईल त्यावेळी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात असेल. परंतु तुम्हाला जर चांगली फलंदाजी करावी असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये दादागिरी प्रस्थापित करावी लागेल बॅट आणि चेंडूच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रभात. फलंदाजीमध्ये पाहिलं तर गोविंदा याने चांगली फलंदाजी केली. काल भैरवण्यात कलंबुरी संघाच्या माध्यमातून 8 चेंडूंचा सामना केला आहे. 17 धावेचं योगदान दिलं आहे. परंतु शेवटच्या चेंडूवरती 2 षटकार लगावले. अक्षयनं निर्णायक षटकार होऊ शकतोय. तर पुढला सामना पाहणार आहोत खिडूकपाडा संघाचा संघनायक आणि धाकटा कांदा संघाचा संघनायक. 5 मिनिटाचा अवधी असेल. अन्यथा षटकांची गती कमी केली जाईल. 4 षटकांचा सामना खेळवण्यात येईल. आमच्या आयोजन कमिटीचा निर्णय येतोय. गोलंदाजी मार्कवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजाचा विचार केला. पंचांचा इशारा ते आव्हान त्याचा. चांगली पंचांची भूमिका सँडी पालकरच्या माध्यमातून. परंतु ग्रामीण क्रिकेट म्हटलं विकी नांगरे चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर जातो. फलंदाजांना हात करण्याची गरज नाही. पंचांची भूमिका चांगली प्रकारे 2 दिवस आम्ही पाहिली. क्रिकेटचा अनेक अनुभव असलेले पंच मैदानामध्ये सत्यवान काकडे सर अदय आणि सँडी पालकर खेळवाले. गोलंदाज पुन्हा एकदा प्रभात. हा चेंडू आपण पाहतोय.
अशा प्रकारचा चेंडू विकी नांगरे पहिल्या दिवशी कोपरोली संघाच्या रोहितनं पहिला चेंडू फेकला होता आणि त्या चेंडूमध्ये आम्ही चौकार पाहिला होता. हा चेंडू फलंदाजा क्रीज मध्ये पडला तर मारू शकतो, त्याच्यामध्ये चौकार किंवा षटकार देखील आपण अनेक वेळा पाहिलाय, परंतु संधी गमावली. फलंदाज पाहिला तर रोहन हा फलंदाज आहे आणि त्याला साथ देणारा फलंदाज जो 2 धावींशी गेलतोय अक्षय हा फलंदाज सलामीला गेलेला. पण चौथ्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. ती धावसंख्या पाहिली धावफलकावरती 30 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज प्रभात गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. लगातार 2 षटकारांसाठी या स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य या ठिकाणी महादेव शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं 500 रुपये असतील खेळाडूंना. चांगलं मनोधैर्य उंचावण्याचं काम महादेव शेठ साहेबांच्या माध्यमातून केले जाते. राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व, सामाजिक कार्य देखील ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय आणि त्यांच्या मातोश्रीच्या नावाने भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा आज आयोजन केलं. 4 पुत्रांनी दिलेले योगदान आपण या स्पर्धेला पाहिलंय. मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, चेंडू डीप लॉंग ऑन मध्ये, तेवढंच उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद होतोय 3ऱ्या क्रमांकाचा 4 या धावसंख्येवर. माफ करा 3 या धावसंख्येवरती 3 फलंदाज माघारी. तू चल मैं आया अशी खराब सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून. फटका चांगला होता पण ताकदीचा अभाव मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. कोणती चूक केली नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या तर 3-3 ही दयनीय अवस्था कैलासवासी कुमार सचिन 11 खिरणे संघाची. ज्या नावाने हा संघ ओळखला जातोय. संघनायकाने सांगितलं होतं की 50 ते 55 कमीत कमी धावापर्यंत रोखणं हा आमचा उद्देश असणार आहे. पण चांगली कामगिरी आम्ही पाहिली आणि गोलंदाजीमध्ये काही करू शकला नाही. पहिल्या गोलंदाजाने 2 बिमर चेंडू फेकले आणि त्यानंतर संघामध्ये शेवटच्या षटकामध्ये खर्च केलेल्या 19 धावा आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये सतीश याने 9 धावा, ज्यामध्ये 3 धावा आपण पाहिल्या. तर अविनाश ज्यानं 2 बिमर चेंडू फेकल्यानंतर संघ कुठे बॅकफुटला गेला होता. परंतु चांगली खराब गोलंदाजी. पहिल्या षटकाचा अपवाद वगळता प्रत्येक षटकामध्ये 3 षटकामध्ये 11-11, एका षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगली कामगिरी पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. जोरदार अपील, पायचीतचा अपील केला होता पंचांकडे, पण जर पाहिलं पायचीतचा फलंदाज बाद देण्या अगोदर चेंडू कोणत्या लेंथला आहे, चेंडू पडल्यानंतर कुठे येतोय आणि चेंडूला उंची किती, या 3 गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर पंच फलंदाजाला मैदानामध्ये बाद घोषित करीत असतात. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. पंचाचा इशारा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. नक्कीच या ठिकाणी पाहतोय हिट विकेटचा अपील केले जात आहे. पंच आमचे 2 त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. 2 पंच विचार विनिमय करतील.
नक्कीच या ठिकाणी पाहतोय फलंदाज हा बाद आहे. हिट विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजा बाद झालाय. एक चांगला खेळाडू या ठिकाणी अक्षय कोण बाद अक्षय हा माघारी परतलाय. त्याने चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पंच हा चेंडू अवांतर असेल. वाईट चेंडू फेकलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय धावफलकावरती. धावा जर आपण पाहिल्या तर एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. हिट विकेटचा सामना पाहिला होता. किरण ज्यावेळी 6 ची नाईट झाली होती. 6 चेंडू मध्ये 35 धावांची गरज असताना 5 चेंडू मध्ये 5 षटकार पंकज पाटील वाजी संघाच्या फलंदाजाने मारले होते आणि 6व्या चेंडूवर देखील षटकार मारला होता. परंतु फलंदाज हिट विकेटचा बाद झाला होता आणि तो सामना वाजी संघाला गमवावा लागला होता. म्हणजे हिट विकेटचा विकेट या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगली कामगिरी करावी गरजेचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा पहिल्याच्या या षटकामधील चेंडू फेकण्यासाठी ऑफस्टिकवर चेंडू फेकला जातोय. वारंवार आव्हान चेंडू फेकला जातोय. या एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 6-5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या 3. या षटकामध्ये ज्या धावा मिळाल्या आहेत त्या अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील संघाला. आणि धावफलक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सायने चेंडू तर डीप लॉंग आणला. क्षेत्र त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. अतिशय चांगली टॉस या ठिकाणी. हा षटक समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल. खेडूकपाडा संघाचा संघनायक आणि खांदा संघाचा संघनायक या दोन संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचे. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळेल. सुरेख कामगिरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिकवर चेंडू फेकला जातोय आणि या चेंडूचा विचार केला तर अतिशय चांगली गुणवान गोलंदाजी केली जाते. जरी मी आव्हानाचा चेंडू फेकले असतील तरी माझ्यामध्ये क्षमता आहे चांगला कमबॅक करण्याची आणि ते कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतो गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जातोय. अव्वंतरचा इशारा आलाय. अव्वंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 62 धावांचा पल्ला गाठत असताना विकी नांगरे आपण विचार केला तर धावा जमवणं गरजेचं आहे. वेगाने धावा जमवायला लागतील. म्हणजे त्या धावा जर पाहिल्या तर कमी प्रमाणात बनवल्या जातात. मोठा फटका. ज्या फटक्यांची गरज आहे तो फटका आहे तो डीप मिड विकेटच्या वरून 6 धावा. प्रेक्षक कमाल कॅच अहिवा झेल पकडला. त्यांना विनंती असेल की आपण 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून असेल तर प्रेक्षक झेल ज्याने पकडला त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवरती. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षक कमाल कॅच साठी 100 रुपये असतील. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. उंच खांद्याचा फलंदाज आहे पण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी शॉर्ट पिच लाईनच्या चेंडूवरती शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्न फसतोय फलंदाजाचा. विचार केला फलंदाज प्रल्हाद याच्यामध्ये क्षमता आहे. स्लोबर चेंडू वारंवार फेकी केली जातोय. चांगला फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट गलीच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 14 धावा. फलंदाज पाहिले 4 फलंदाजाच्या माघारीमध्ये. डीजे महाराष्ट्राची शान मोत्याची खान. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. तर चला खेडूकपाडा संघाचा संघनायक आणि खांदे संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचे. भावेश खेडूकपाडा संघाचा संघनायक यांना विनंती असेल की आपण यायचे. या पुढला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल 5 षटकांचा सामना. जर तुम्ही उशीर कराल तर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळवावा लागेल असं आयोजन कमिटीचा डिसिजन येतोय. आपण टॉस साठी संपर्क करा. गोलंदाज 3 षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाज प्रभात. 2 गुणलेखक आमच्या समेत जोडले गेले. चांगली गुणलेखनाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून
गोलंदाजी मार्कवर प्रभात हा गोलंदाज येतोय. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चांगला खेळ. तर धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर लागल्यात. 62 धावांचा पल्ला गाठत असताना अद्याप 48 धावांची. तर चला खांदा संघ आणि खिडूकपाडा संघ पण टॉस साठी यायचे. विनंती असेल या षटक संपण्याच्या आतमध्ये आपण टॉस साठी या. थोडं सहकार्य करायचंय कारण स्पीडअप करायचे. पंचांत देखील विनंती असेल टाइम अलेट करा कारण 11:55 अवधी या स्पर्धेला म्हणजे 1 तास जवळजवळ सामना चाललाय. खूप वेळ घेतला या सामन्यानं. मोठा फटका बॅटची एज लागून त्रिफलाचे 5वा फलंदाज माघारी परततोय. या ठिकाणी धावफलक पाहिलं कुमार कैलासवासी कुमार सचिन 11 संघ खेळणे संघाची धावसंख्या. पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय या ठिकाणी महादेव साहेब पाटील यांची उपस्थिती. रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य. खूप क्रिकेटची आवड आहे आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की खूप मोठं अहोरात्र मेहनत करावी लागते आणि या सिडको वसाहतीमध्ये जर पाहिलं तर सर्व गोष्टी काटकसरीनं पाहणे गरजेचं असतोय. ज्यावेळी ही स्पर्धा भरवत असतोय त्यावेळी 1 ते 1.5 महिना अगोदरपासून मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत सर्व आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज प्रभात या षटकातील हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय अवांतरचा. दोन्ही हात जमिनीला समांतर. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 62 धावांचा पल्ला गाठत असताना एक खराब सुरुवात खेळणे संघाची. ज्या खेळणे संघाची चांगली गोलंदाजी आपण अनेक वेळा पाहिले पण त्यानंतर मात्र पाहतोय आज खराब फलंदाजी केली आणि संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण कार्पेट चेंडू तो डीप मिड विकेटला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विश्वास पाहिला तर फलंदाजावरती असणं गरजेचं आहे. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची फलंदाज मैदानावरती आपण पाहिलाय. सुशांत 7व्या क्रमांकाचा फलंदाज आणि 6व्या क्रमांकाची जोडी मैदानावर आहे. धावा जर पाहिल्या 1-1 धावांना काही फरक पडणार नाही काल भैरवण्यात कलंबोली संघाला कारण धावा फक्त पाहतोय 16 धावा धावफलकावर. प्रभातचा हा चेंडू मोठा फटका सरळ बॅटने चेंडू डीप लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तो नकार देतोय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावर. 62 धावांचा पल्ला गाठत असताना अद्याप 45 धावांची गरज आहे. हवाई हल्ले चढवावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील तरच सामना जिंकू शकतोय तो खेळणा संघ. तसं चित्र मात्र पाहायला मिळत नाही. लोकलला चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशामध्ये. फलंदाज पायचेटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. पाहिलं तर 6वा फलंदाज सुशांत हा बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 फलंदाज प्रभात याने एकट्याने बाद केल्यात. अर्धा संघ मैदानातून बाहेर पाठवलाय. 6 फलंदाज बाद. धावसंख्या पाहिली तर 17 धावा. स्पर्धेमध्ये सर्वात खराब कामगिरी करणारा संघ या ठिकाणी आपल्याला कैलासवासी कुमार सचिन 11 खेळणा संघ मैदानामध्ये पाहतोय. तलाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण सामना तर आपण पाहिला तर अद्याप बॅलन्स आहे कारण ज्या धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. मिड विकेटचा क्षेत्र चेंडूवर येतोय आणि 6 फलंदाज या ठिकाणी बाद. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिचकला. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिचकला. तुझी चिमणी उडाली. स्पर्धेमधील पहिला गोलंदाज ठरतोय प्रभात यानं 6 विकेट घेतल्यात. 2 षटक दुसरे षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी प्रभातच्या माध्यमातून आपण पाहिले. त्यानंतर या ठिकाणी पाहतोय दोन्ही संघ नायक उपस्थित झालेत. या षटकानंतर टॉस केला जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रभात या षटकामधील हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. चांगला फटका एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय
3 षटकांचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावर. तर पुढला सामना पाहतोय खिडूकपाडा विपक्ष धाकटा खांदा या दोन संघामध्ये होणारा सामना. तर टॉस करतील आमचे माननीय श्री प्रमुख अतिथी धर्मनाथ गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. पाच षटकांचा सामना. धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. बॉल केव्हाही गेला अथवा फुटला तर बॉल नेट दिला जाणार नाही. तो नवीन चेंडू दिला जाईल ना तो बॉल पकडला जाईल. नाणेफेक जिंकतोय या ठिकाणी धाकटा खांदा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. या पुढला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर संघनायक आपण पहिला सामना पाहिला. धावा चांगल्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये रोखण्याचं यश आलं होतं. पण नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय कोणता असेल? क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांमधून रोखून ठेवायला तुम्ही खिडूकपाडा संघाला? 55 ते 60 धावा. कारण पण खिडूकपाडा संघामध्ये तेवढी चांगली फलंदाजी भावेश, दादा भोईरे, राहुल सारखा संघ असलेल्या, तर तुमच्या संघामध्ये असे कोणते फलंदाज असतील ते चांगली फलंदाजी करतील? फलंदाज आमचे आहेत. नक्कीच शुभेच्छा संघाला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ लक. फलंदाजी करत असताना खिडूकपाडा संघ किती धावा जमावेल? 55 ते 60 धावांचा प्रयत्न करू. नक्कीच गोलंदाजी तर खिडूकपाडा संघाची चांगली असणार आहे. आणि कोणत्या असे फलंदाज आहेत जी चांगली सुरुवात करून देतील? राहुल उलवेकर आणि भावेश उलवेकर. नक्कीच शुभेच्छा. चांगला खूप अनुभवी क्रिकेटचा राहुल उलवेकर असेल, ज्याला MIDC एक्सप्रेस म्हटलं जातंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. डीप वाईडिश लॉंगनला क्षेत्रीय चेंडू खाली येतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. काही भैरवण्यात कलंबोली संघाच्या माध्यमातून संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त 18 या धावसंख्येमध्ये गाडी थांबली. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले गेले आणि एकही फलंदाज मैदानावरती चांगली कामगिरी करू शकला नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. खोदून काढले चेंडूला. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. एक लो स्कोरिंग सामना, एकतर्फी सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. 2018 आज शेवटचा दिवस. 31 इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून आपण पाहणार आहोत. खूप जल्लोषामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार भारतीय संस्कृतीमध्ये केला जातोय. पण तो विचार केला आपल्या हिंदू धर्मानुसार आणि मराठी परंपरेनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्ष आपला सुरू होत असतोय. पण या ठिकाणी जर पाहिले तर चांगली गोलंदाजी. एकच धाव मिळाली आहे. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. नक्कीच या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय महाराष्ट्र फलंदाज आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे विलास माली सर एक चांगली आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामधील सेवा आपण पाहतोय आणि ज्यांचं भाग्य असतंय आणि की ते महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळला जातोय. पण या ठिकाणी शेवटची जोडी मैदानामध्ये ऑल आउट होईल का? 18 धावा 21 धावा धावफलकावरती 18 धावसंख्येवर संपूर्ण आपण पाहिल्या. 3 षटकामध्ये 18 धावा पाहिल्या होत्या. या षटकामध्ये 2 धावा आणि फलंदाज देखील बाद झाल्यात. खराब कामगिरी आपण पाहिली. ज्या वर्षाची शेवटच्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी खराब, परंतु नवीन वर्षामध्ये चांगला खेळ कैलासवासी कुमार सचिन इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगली भरभरीत संघाला येऊ दे. यश संघाला लाभू द्यात. अशा जिद्दीनं अशा जोमानं तुमच्या खेळानं खेळ करणं गरजेचं असेल. एक धाव एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. खूप मोठ्या मार्जिननं सामना या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय. तेवढंच चांगलं गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आपण पाहिली. ज्या चुका केल्या होत्या क्षेत्ररक्षण करत असताना, जे झेल सोडले होते खेळणे संघानं, त्या झेल्यांचा मोबदला मोजावा लागला. जे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या होत्या आणि पंचांचा इशारा षटक समाप्तीचा.
डीजे हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी धावा आहेत त्या 21 आणि फलंदाज बाद झालेत 9. शेवटची जोडी मैदानावरती गोलंदाज जर पाहिला शेवटचा अंतिम षटक फेकणारी सज्ज असेल साहिल जले, एक स्टायलिश खेळाडू आहे. नक्कीच आपण टेनिस रायगड टेनिस मध्ये पाहिलं तर एक स्टायलिश खेळाडू म्हणून ओमकार पाटील मुरबी संघाचा चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपण गोवा प्रीमियर लीग मध्ये पाहिला. अतिशय चांगली फलंदाजी ओमकार पाटीलच्या माध्यमातून अनेक त्या चाहते वर्ग आहे ज्यांच्या माध्यमातून हातामध्ये टॅटूज काढण्यात आल्यात. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय, चांगली गोलंदाजी वेगानं बीट केलाय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. आज प्रेक्षकांची मन जिंकली. काल भैरवण्यात कलंबोली संघाने पहिल्या सामन्यामध्ये, पण यापुढला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एकीकडे किडूकपाडा संघ तर त्याच्या विरुद्ध खेळणारा संघ जर आपण पाहिला तर धाकटा खांदा या दोन संघामध्ये होणारा सामना प्रेक्षक वर्गाला आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमा झालाय. खूप मोठी स्पर्धा, डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतोय. तर ऑल आउट व्हायचं नाही या स्पर्धेमध्ये जाणतोय आणि एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. चांगली कामगिरी, पण तो ऑल आउट होण्याचा करण्याची संधी असणार आहे. काल भरवण्यात कलंबोली संघाला एखादा चेंडू आपण जर पाहिला मोठा चेंडू चांगला चेंडू फेकावा लागेल, ब्लॉक होलला चेंडू फेकावे लागेल साहिल या गोलंदाजाला. हा चेंडू आपण पाहतोय चांगला डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. ज्या प्रकारे फलंदाजी करण्याची गरज आहे, जी फलंदाजी करतोय कारण संघावर आलेला एक मोठं संकट वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ऐतिहासिक आपण विजय पाहिलाय कसोटी सामन्यामध्ये देखील भारताने ऑस्ट्रेलिया संघाला परास्त केलं. तिसऱ्या कसोटीमध्ये सुरेख खेळ आपण पाहिला. त्यानंतर हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय आणि एकतर्फी सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच काल आपण पाहिलं होतं पृथ्वी शॉचे प्रशिक्षक, शालेय प्रशिक्षक आपण पाहिले होते ज्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं होतं. सलील बाबर देसाई यांचं आगमन झालं होतं. चांगली आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद ऑल आउट होतोय तो कुमार कैलासवासी सचिन 11 खेळणार संघ. तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला अप्रतिम कामगिरी करणारा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू प्रभात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 2 षटक फेकलं, अप्रतिम गोलंदाजी केली, 6 विकेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. तर व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर महाराष्ट्र सेवा दलामध्ये कार्यरत असणारे, महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे मी विनंती करेन विलास माली साहेबांना. विलास माली सर आपण या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये 18-19 च्या हंगामामध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल विलास माली साहेब यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. चांगली कामगिरी जी प्रभातच्या माध्यमातून पाहिली. 2 षटकं फेकली, 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 धावा आणि 6 फलंदाज माघारी धरणारा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. तर मी विनंती करतो प्रभात या जास्त वेळ घेऊ नका. यानंतर पुढला सामना पाहणार आहात. एकीकडे धाकटा खांदा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ विलास माली यांना पुन्हा एकदा विनंती असेल आमच्या आयोजन कमिटी या ठिकाणी विघ्नेश पाटील, राम पाटील यांच्या वतीने आपणास विनंती येते की आपण या व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. किरण शेलके खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी.
तर कलंबोली संघ आपण कुठे जाऊ नका, आपला सामना लगेच खेळवला जाणार आहे.